असणार आहात. सो तुम्हाला तर माहिती आहे की मी ब्लाऊज शिकत आहे माझ्या मुलीकडून, तेही ऑनलाईन. सो फर्स्ट ब्लॉग मी जो अपलोड केला आहे तर त्याच्यामध्ये मी केली होती पेपर कटिंग आणि 3 दिवस झाले त्या गोष्टीला. आणि आज मी करणार आहे एक्सपेरिमेंट या ब्लाऊजवरती. सो आज आहे ब्लाऊज कटिंग आणि तेही ऑनलाईन. तर आता मी माझ्या मुलीला कॉल करते आणि तिच्या समोर मी हे सगळं ठेवणार आहे आणि ती सांगणार आहे मला की म्हणजे जे मेजरमेंट घेतलेले आधी जे पेपर कटिंग झालेली आहे त्याच मापावरती हा आता मी माप घेणार आहे याच्यावर. सो हे बघा सगळं मी घेऊन बसलेली आहे. हे बघा. सो हे ती पेपर कटिंग आहे जी केली होती आणि ह्या बाया आहेत. तर याची प्रॅक्टिस मी 3 दिवस केली कारण ह्याही मला थोड्या हार्ड गेल्या. सो ह्या आता व्यवस्थित आल्या आहेत असतील ब्लाऊजच्या. आणि ही ती पेपर कटिंग आहे जी मी तुमच्या समोर केली होती बघा. तर याच्यावरतीच मी आता या ब्लाऊजवरती माप काढणार आहे. आणि हे ब्लाऊज मला घरामध्ये भेटलं तर मी विकत नाही आणलं, त्याला प्रेस वगैरे केली. आता मी याच्यावरती माप काढणार आहे. सो मी माझ्या मुलीला आता कॉल करते. ओके. झोपून. सो कॉल कनेक्ट झाला बट हॉलमध्ये थोडा प्रॉब्लेम होता म्हणून मी बेडरूममध्ये आली आहे. सो बघा कॉल कनेक्ट झाला आहे. हिचे दिवसभर क्लासेस वगैरे असतात, हिच्याकडे विद्यार्थिनी असतात म्हणून मी हिला दिवसात त्रास देत नाही. हा टायमिंग माझ्यासाठी आणि तिच्यासाठी परफेक्ट आहे. दोघींचे कामं झाले. 3 दिवसानंतर मी हिला व्हिडिओ कॉल करते आणि काही असलं की तसं तर मग तिला मी सांगते. सो आज आहे आमच्या ब्लाऊजचं कटिंग. तर आज तिच्यासमोर मी ब्लाऊज आखणार आहे. ती मला सांगणार आहे की ब्लाऊज कसा आखायचा आहे म्हणून. सो हे बघ हा ब्लाऊज पीस घेतला. ओके. मग याची कशी चौकोनी फोल्ड की काय? हो त्या दिवसच आहे. मग ओके. पण बाह्यांसाठी मग डबलचेच फोल्ड घेऊ का? ओके. 1 मिनिट मी असाच मोबाईल ठेवते आणि तू बघ. दिसतोय? दिसतंय का? ओके. हा बघ 1 मिनिट. याला आपण हो 1 मिनिट त्याला व्यवस्थित करू दे मला. हे इथं ओके. इथं बाई ठेवते. हे असे आ काय म्हटलं? लंबाई बरोबर आहे म्हटलं आहे की हो. बरोबर. ओके. इथे याला आखून घेऊ असा. ओके. हा फाडून घेऊ का आता? तुला दिसते ना? असंच आहे. हे बघ. ओके. याच्या ऑपोजिट आहे वाटते. हा याला आतमधून क्रॉस करते, समजणार नाही नंतर. ओके. हे झालं आता. ओके. आता याला असा हे बघा आता मी ठेवते. सो हे तेच माप आहे जे पेपरवरती काढलं होतं. तुला दिसते ना व्यवस्थित? एकच म्हणजे अर्ध दिसून राहिलं त्यातलं फक्त. आता ओके. हा ठेवा बरोबर. याच्या शेजारी हे उलट. हा बरोबर बरोबर तसंच. ओके. ते बघ थोडं दूर घ्या ना. ओके. हा बरोबर आहे ते. आणि ही कटोरी. ही कटोरी अशी. हो चालेल. कशी ठेवली चालते. हो ना. हे फक्त बसली पाहिजे कपड्यावर बस. नाही पहिले आपण घ्या नंतर काढा. हा तेच ते आखायला घेते.
साईड पट्टी. ओके, ही थोडी एक्स्ट्रा घेते कारण मागच्या वेळेस मी लावताना ना मला थोडं हार्ड गेलं होतं, म्हणजे माझे ते पट्टी कमी जास्त होत होती. घेऊ एक्स्ट्रा अर्धा इंच फक्त ठेवली तशी, म्हणजे आपण जेवढं शिलाई मारतो की ते जागा बरोबर आली पाहिजे. येते बरोबर. हा, त्याच्या वर ठेवली तुम्ही ते व्यवस्थित. हा, हे बघ. हा, जेवढं उरते तेवढं बरोबर थोडस कोपराच कापा तिला. हा इकडचा घेते ना. हा हा, बस. तिकडे नाही कापायचं. आता ते बरोबर आहे ना. ओके, आता मी याचं हा हे करून घेते. ओके, बरोबर. आणि आता हे इथं ठेवते. हा, हे अशी. कटोरी मस्त पाहिजे तुमच्या. बाबा किती प्रॅक्टिस केली, बायाची कटोरीची सुरूच आहे शिवताना ब्लाऊज आता. एक साइड नाही जोडली ती. ओके, आता याला टक्स देऊ. टक्स नाही, जेव्हा शिवायचं आहे तेव्हा द्यायचे. आता काही नाही ना. आहे. ओके, सो मंडळी अशा प्रकारे मी माप काढला आहे. एक माप बाकी आहे ना हे. हो, याच्यामध्ये वाढवणं पडते. पहिले हे कट करून द्या. ओके, आता हे मी कट करते. हे झालं आहे आपलं माप काढून. अशी मेहनत लागली माप काढायला. आता मी याला करते कट. ओके, आता जो कपाळ उरला गेलाय. हा मला हे समजणार नाही ना, तो उलटा सीधा. त्याला डबल फोल्ड मारायचा कपडाले. ओके, हा हा, त्याला डबल फोल्ड मारा. म्हणजे चौपट होते का तो. हा, चौपट. हा, चौपट. आणि जे क्रॉस पट्टी ते त्याच्यात ठेवा आणि अर्धा इंच आपल्याला शिल्लक घ्यायचे. या साईडला सोडली मग कॉर्नरला बंद भाग खालून खालून सोडले ना. ही बघ ना, हा भाग सोडून इथून की इथून खालून. बरोबर आहे, तुम्ही सोडला तर बरोबर आहे. बंद भाग सोडला ना तिकडचा. हा, बाकी कट करून टाका. बरोबर तेवढाच उरला तो. शिलाई मध्ये होत जाते ते. बरोबर. हे काय आहे.
हे क्रॉस पट्टी, हे साईड पट्टी. हा आता हे ह्या बाया. आता की नाही हा. 4 इंचाची. आणि तुम्ही हुकच लावतात की? हो हुक लावते. एक 4 इंचाची पट्टी काढा, 3.5-4 इंचाची आणि एक 2 इंचाची काढली तरी चालेल. एक कितीची काढू? एक 4 इंचाची. त्याच्यावर नका काढू. हे जे आहे ना हे 4 इंचाचे आहे. हे डबल फोल्ड मध्ये आहे ना, पातळ कापा फक्त. 4 इंचाची नाही भरत आरती, ते 2 इंचाची भरते. डबल फोल्ड आहे ते. हो हो बरोबर आहे. तर कट करून घ्या शिदी. जे घर करतात की नाही हुक लावायला, हो त्याने लावायची. आणि एक याच्यापेक्षा 2-2.5 इंच घ्या, म्हणजे ते लंबी मग काढ जा शिवायच्या वेळेस. हे इथून फक्त कट करते. हा एवढीच लंबी एक दुसरी काढा. मग याला उभं करावं लागेल. नाही मग कपडा नाही उरत. ते राहू दे, तसं मी सांगतो तुम्हाला. एका ते काढा. ओके. तरी तुम्हाला पायपिंगला थोडा कपडा कमी पडते. मग तो मॅनेज केला जाईल कशातून तरी, किंवा मग पट्टीला आतून नाही लावला जात का दुसरा कपडा? कशाले? पट्टीला कुठून म्हणजे त्या पट्टीला तर लावसाल तुम्ही, पण मग जरासाच कपडा लागेल ना. ओके. मग आता तो जे पायपिंग आहे की नाही ते दुसऱ्या कपड्याचे बनवणार ना. चालेल, मला फक्त प्रॅक्टिस साठीच पाहिजे. पांढऱ्या कलरचे लावणार. चालेल. हा आता याचं काय करू? आता बा त्या ब्लाउजच्या मागे एक ते लंबी पट्टी असते की. हो. कोणती? आता हा साधा ब्लाउज आहे. नाही याचा आहे अस्तरचं. ही हा त्याच्या तो एक लाईन कापली का तुम्ही 2.5 इंचाची? नाही याच्यामधूनच ते दाखवलं होतं तुला मी. 2.5ची कापा आडवी आणि खाली कापा, खाली हा इकडे बरोबर. हा अशी लंबी कापून घ्या. लंबी कापा ना. जाऊ देऊ सरळ. हा कापा. त्याचा जॉईन करून घ्या. ओके. आणि आता तो जो कपडा उरला की नाही, हा हे खाले आपल्या बॅक साइडले टक्स मारसान की नाही, तर त्याला पट्टी लावायला पाहिजे. ओके. पण तरी मग मला असं वाटतं इथं जे पट्टी असते ते कमी पडते का इथं? हा तर तेच पट्टी. ही आहे का ती पट्टी? हा तर त्याच्या काढाना म्हणजे असे 3-4 तुकडे करा, त्याचे एकाला जोड जा. किती इंचाची घेऊ तरी पण? 2 बस होईल एवढं? हा. पायपिंग साठी वेगळी बघावं लागेल. हा ते बी कट करून टाका तिकडं. त्याचा जॉईंट जोड जा. हा जॉईंट. फक्त पायपिंग पट्टी. तर ती पायपिंग पट्टी दुसऱ्या कलरची लावा. हा ते आहे, बघू दुसऱ्या कलरचे काहीतरी काढ. ओके. आता हे तुकडे टाकडे उरले. आता काय? पण ते तुकडे काही कामाचे नाही. ओके. ही आहे. याला बटन कशाला लावता याला? सॉरी मंडळी, मला ब्लाउजचं एवढं नॉलेज नाहीये. मी फर्स्ट टाइम एक कटाई करत आहे म्हणून तिला प्रत्येक गोष्ट विचारते. कारण ब्लाउज घालताना खूप छान वाटते. आपण नुक्स काढतो, हे असं शिवलं, हे तसं शिवलं. बट आता मी स्वतः शिवणार आहे आणि एक एक गोष्ट तिला विचारत आहे की कोणती पट्टी काय आहे. फक्त दिसतात ते की बटन लावलेले आहेत, हुक केलेले आहेत, पण एक्झॅक्टली काय, सो ते मी तिच्याकडून विचारून घेत आहे. ती पण हसते मला, काय करणार. ओके. ही 4 इंचाची, याला काय म्हणतात? आता ती बटन पट्टी. ओके. ही कुठे गेलं? ही बटन पट्टी. आणि ही आता हुका लावला तर हुक पट्टी, नाही तर काच पट्टी. ओके. बटन पट्टी ही मोठी असते नेहमी. हा. चला, हे झालं ब्लाउजचं पीएम. सो व्यवस्थित कटाई झाली का ही ब्लाउजची? बरोबर झाली. फक्त कपडा कमी पडला. हा कपडा तो 80 सेंटीमीटरच्या पेक्षा पाहिजे तुम्हाला. तो किती होता आपण मोजला होता? 70, 77 की काहीतरी होता. 80 पण नव्हता तो. आणि मला जर लांब बायचं शिवायचं असलं तर 1 मीटर लागते, आणि असं जर मला माहिती नाही किती लागते. असं तरी 85 लागेल तुम्हाला. हो, कारण आधीपेक्षा थोडा फरक पडला आता. 85 म्हणजे होते. ओके. सो हे अस्तरचं नाही आहे, साधं ब्लाउज आहे. सो मंडळी अशा प्रकारे कटिंग केली. आणि माझे गुरु ऑनलाईन आहेत सध्या, कॉल सुरू आहे, त्यांच्यासमोर कटिंग झाली. आता असाच कॉल करून
मी याची शिलाई करणार आहे. सो ब्लॉगही मी तुमच्यासोबत अपलोड करणार आहे. प्लीज कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला आणि चॅनल आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या मुलीच्या चॅनलला व्हिजिट द्या जर तुमच्या घरी कोणी ब्लाऊज वगैरे शिवत असेल तर. खूप छान ब्लाऊज शिवते ती आणि ब्लॉगही काढते. सो बघा तिची तब्येत बरी नाही तरी ती मला सांगते तिला सर्दी झालेली आहे तरी मी तिला वैताग देऊन सोडते कारण मी पण काही करू शकत नाही. सो तिची स्टुडंट असल्यामुळे तिला मला शिकवणं गरजेचं आहे आणि ती तिथं गावी मी इकडे. सो आमच्यामध्ये हा एकच दुवा आहे म्हणजे तो मोबाईल. तर त्याच्यावरूनच आम्ही हे सगळं करत आहे. आता मी ब्लाऊजची कटाई केली आहे आणि जेव्हा हा ब्लाऊज शिवणार तेव्हा मी असाच तिला कॉल करून हे ब्लाऊज शिवणार आहे आणि तोही ब्लॉग तुमच्याकडे म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल आवडलं तर बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन बटन जर प्रेस कराल तर मी जोही काही नवीन व्हिडिओ टाकणार तर तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार. सो ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका प्लीज. आणि तुम्ही जो माझ्या चॅनलला सपोर्ट करत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि माझ्या मुलीच्याही चॅनलला इकडे नक्की विजिट द्या. आरती स्टिचिंग लवर आरती. ओके, स्टिचिंग लवर आरती असं तिच्या चॅनलचं नाव आहे. कारण खरंच खूप छान अपॉर्च्युनिटी दिली तिने मला. मी घर बसल्या ब्लाऊज शिवू शकते कारण मी जास्तीत जास्त व्हिडिओ तिचे बघते. कारण पॉसिबल नाही ती तिथे मी इथे आणि हे सगळं मॅनेज करणं. कारण जोपर्यंत गुरु आपला हात पकडत नाही तोपर्यंत आपल्याला येत नाही. बट मी तिथे एक एक व्हिडिओ 2-2, 3-3 वेळा बघते. एक एक गोष्ट मी ते ऑब्झर्व करते आणि नंतर मी तिच्यासोबत ते डिस्कस करते म्हणून मला ते इझी जात आहे. सो थँक्यू सो मच. सो अशा प्रकारे ब्लाऊजचं झालेलं आहे PM. सो लवकरच हे ब्लॉग मी शिवणार आहे आणि तोही ब्लॉग तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येणार आहे. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.